नमस्कार मंडळी. तर आज आपण नॉनव्हेजच्या चवीला मागे सारेल अशा अप्रतिम अशी चव असणाऱ्या फणस कैरीची भाजी बनवणार आहोत. तर येथे भाजी बनवण्यासाठी आपण अगोदर हाताला आणि सुरीला व्यवस्थित तेल लावून घेतलेलं आहे. यानंतर आपण फणस गोल गोल चकत्यामध्ये कापून घेऊयात. पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये कापलेला फणस घालूयात. हळद आणि मीठ आणि थोडंसं तेल घालून आपल्याला हे फणस व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. फणस व्यवस्थित शिजलेला आहे. तर आपण सुरीच्या साहाय्याने वरचं साल काढून घेऊयात. हाताने फणस बारीक करून घेऊयात. पूर्ण फणस आपण बारीक करून घेतलेला आहे. कढईमध्ये तेल घेऊयात. तेल गरम झालं की यामध्ये जिरे मोहरी घालायची आहे. बारीक चिरलेली हिरवी मिरची घालूयात. आणि 2 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घातलेले आहेत. लसूण घालूयात. कांदा तेलामध्ये व्यवस्थित परतला गेला की यामध्ये हळद, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, धने जिरे पावडर घालून मसाला व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. मसाला व्यवस्थित शिजला की यामध्ये बारीक केलेलं फणस घालायचं आहे. मिक्स करून घेऊयात. चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात. वरून थोडा पाण्याचा शिंतोडा देऊन भाजी आपल्याला 2-3 मिनिटांसाठी मसाल्यामध्ये शिजवून घ्यायची आहे. अप्रतिम अशा चवीची फणस कैरीची भाजी तयार झालेली आहे.